मित्रांनो, आपण निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे 1 वीकचा चार्ट लावला. सर्वात पहिले एक लक्षात घ्यायचं, कधी तुम्ही मागचा ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला एक रेंज दिली होती आपण की या ठिकाणी मार्केट वारंवार सपोर्ट घेऊ शकतं आणि त्याचप्रमाणे आपण इथे पाहू शकतो की मार्केट इथे सपोर्ट घेतोय. थोडक्यात लक्षात घ्यायचे, जीएसटी सारखा एवढं चांगली न्यूज आल्यानंतर ही मार्केट वरच्या साईडला सस्टेन होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण ग्लोबल अनसर्टनिटी आहे. जोपर्यंत टेरिफवर काही फिक्स असं येत नाही किंवा टेरिफला आपण दुसरा काही तोडगा काढत नाही तोपर्यंत मार्केट आहे ना हे वरच्या साईडला टिकत नाही. का? कारण FIs म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर जे आहे ते कंटिन्यू मार्केटवर आलं तरी विकता आहे, चांगले न्यूज आलं तरीही ते विकता आहे. त्यामुळे ते सेलिंग प्रेशर येतं आणि लोकल फंड आहे ते बाईंग करताय, म्हणून मार्केट एका रेंजमध्ये अटकलं एवढ्या चांगल्या न्यूज आल्या तरीही. आता GSTची एवढी पॉझिटिव्ह न्यूज येतं, ही लगेच मार्केटमध्ये रिफ्लेक्ट होईल का? तर बिलकुल नाही मित्रांनो. हिला ह्या क्वार्टरचे जे रिझल्ट येतील ना त्याच्यात तुम्हाला आउटकम दिसेल. कारण 22 तारखेपासून हे लागू करणार आहे, तर 22 तारखेपर्यंत लोक आता आपली शॉपिंग, आपल्याला जेही घ्यायचं असेल ते होल्डवर टाकतील. त्यामुळे या महिन्याचा जो डाटा राहील सप्टेंबरचा तो इतकासा काही खास राहणार नाही, कारण महिन्याच्या एंडिंगला बाईंग सुरू होईल मित्रांनो आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये दिसायला लागेल. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्याच्यातही GSTचा बेनिफिट झालेला आहे मित्रांनो, त्या GST बेनिफिट झालेले असे स्टॉक कधी आपल्याला खालच्या लेवलला पाहायला मिळत आहे तर त्यामध्ये तुम्ही बाईंग करू शकता. ही सुवर्ण संधी 2 ते 3 महिन्यासाठी कधी तुम्ही स्विंग ट्रेडिंग पाहत आहात तर इथून तुम्हाला चांगलं असं रिटर्न मिळेल. कधी तुमचं म्हणणं असेल यावर एक डिटेल व्हिडिओ बनवा की कोणकोणत्या सेक्टरला फायदा झाला आणि कोणकोणते स्टॉक आपण पाहू शकतो, तर कमेंट कधी जास्त आल्या मित्रांनो तरच आपण यावर एक डेडिकेट व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण आपल्या मार्केटकडे लक्ष देऊया. तर 1 वीकमध्ये आपल्याला ही एक रेंज दिसते आणि वरच्या साईडला आपल्याला ही एक रेंज दिसते. तर साधारण तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे, 24,400 ते 25,000 हा 600 पॉईंट्सची जी रेंज आहे हिच्यातच मार्केट आहे ना खाली वर करते. म्हणजे गॅप अप पण ओपन झालं तरी खाली येऊन जातं, गॅप डाऊन पण ओपन झालं तरी वरती निघून जातं. तर ही मोठी रेंज आहे, याच्या खाली किंवा याच्या वरती एक डायरेक्शन ट्रेड आपल्याला पाहायला मिळेल. सिम्पल ठेवायचं, जास्ती कन्फ्यूज व्हायचं नाही. आता आपण 1 डेचा चार्ट पॅटर्न. तर 1 डेच्या चार्ट पॅटर्नमध्ये पण मी तुम्हाला मागच्या टायमाला सपोर्ट सांगितला होता. कधी तुम्ही मागचा व्हिडिओ नीट पाहिला असेल आणि पाहिला नसेल तर पाहून घ्या. का मित्रांनो? कारण तुम्हाला समजेल की चार्टला आपण कशा प्रकारे रीड करायचं आहे. मागच्याही व्हिडिओमध्ये हा इथे एक सपोर्ट होता, हा सपोर्ट होता, हा सपोर्ट होता, हा सपोर्ट होता, त्यानंतर हा सपोर्ट होता आणि मार्केट या ठिकाणी आलं होतं. म्हणजे इथून सपोर्ट घेऊन वरती जाण्याची शक्यता होती. कधी याला ब्रेक केलं तर इथून आपल्याला एक फर्दर फॉल होऊ शकत होता. तो 23,800 पर्यंत मार्केटला घेऊन जाणार होता, पण GSTच्या न्यूजमुळे हा बाउन्स बॅक घेतलेला आहे. अजून कधी तुम्ही याला व्यवस्थित पाहिलं तर इथून आपल्याला एक अशी एक ट्रेंड लाईन सुद्धा पाहायला मिळते आहे. ट्रेंड लाईनला कधी वरच्या साईडला ब्रेक केलं तर इथून आपल्याला फर्दर अपसाईड पण दिसणार आहे. ट्रेंड लाईनवर इन डिटेल व्हिडिओ मित्रांनो, प्रॉपर प्लेलिस्ट आहे, तिला कसं ट्रेड करायचं तेही सांगितलंय. नाहीतर येणाऱ्या काही दिवसांमध्ये मार्केट आहे ना ह्या रेंजमध्येच नॅरो होईल आणि नंतर कोणत्याही साईडला मोठी मोमेंटम आपल्याला देईल. त्यामुळे ग्लोबल न्यूजवर पण आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. हा तर झाला 1 डे चार्ट पॅटर्न. आपण आता इंट्राडेसाठी आपल्या लेवल काय असेल त्याच्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जावं लागेल. मित्रांनो, आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आलो. सर्वात पहिले आपण रजिस्ट्रेशन आयडेंटिफाय करू की सर्वात पहिलं रजिस्ट्रेशन मला या ठिकाणी हे पाहायला मिळतंय, मार्केट इथून खाली येऊ शकतं. त्यानंतर पुढचं रजिस्ट्रेशन माझ्यासाठी या ठिकाणी हे आहे, इथूनही मार्केट एक फर्दर फॉल करू शकतं. आणि त्यानंतर शेवटचं रजिस्टर इंट्राडेसाठी मित्रांनो माझ्यासाठी या ठिकाणी हे राहणार आहे. याच्यावरती गेलं तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करणार आहे. आता खालच्या साईडला सगळ्यात मेजर सपोर्ट कुठे पाहायला मिळतो मित्रांनो, तर सर्वात मेजर सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो. याच्या खाली येत नाही तोपर्यंत आपल्याला कोणालाही सेल करायचं आणि याला कधी ब्रेक केलं मित्रांनो तर मार्केट काइंड ऑफ या ठिकाणापर्यंत येण्याची शक्यता. आणि यालाही कधी ब्रेक केलं तर आपल्याला हा एक फर्दर फॉल या ठिकाणी इथपर्यंत पाहायला मिळू शकतो. आणि याच्या खाली कधी मार्केट गेलं तर आपण आपल्या लेवल ह्या अपडेट करू टेलिग्राम चॅनलवर. लेवल लावून ठेवायचा, लेवल लावल्याशिवाय लेवलची ॲक्युरेसी समजणार नाही. क्रॉस चेक करण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही लेवल आपण मार्केट ओपन होण्याच्या पहिले देतो त्या लेवल कशा वर्क करतात ते क्रॉस चेक करू शकता. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.